नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी विकी देशेट्टीवार. न समजलेले आईबाप, तर हा जो कार्यक्रम आहे हा 24 ऑगस्ट 2026ला वेळ सकाळी 11 वाजता माऊली सेलिब्रेशन हॉल पांढरकोडा, स्थळ सकाळी 11 वाजता व 11 वाजताच चालू होणारा कार्यक्रम आहे. तर पालक विद्यार्थी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचे प्रभावी मार्गदर्शन. आईबाप समजून घ्या, मुलांना समजून घ्या. आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास ही सुवर्ण संधी गमावू नका. आणि युवा टायगर फोर्स पांढरकोडा यांच्या आयोजक आणि सर्व सदस्य यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. दिनांक 24 ऑगस्ट 2026ला सकाळी 11 वाजता. तर एक वाक्य आहे, आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचे भविष्य घडवतो. तर पालक तर आपण आहोत, सर्वच आहे. पण पालक या शब्दामध्ये अर्थ काय आहे? पा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे लक्ष देणारा, क कर्तव्य बजावणारा. या शब्दाचा अर्थ आहे, या बॅनरवर लिहिलेला आहे. तर आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा युवा टायगर फोर्सचे संचालक मदन भाऊ जिड्डेवार आणि संजय भाऊ झोटिंग, गणेश भाऊ, सागर व्यास आणि बोनगिरवार सर सोबत पवार. तर मदन भाऊ आपल्यासोबत आहेत. आताच पत्रकार परिषद घेतलेली आहे. तर सांगा मदन भाऊ कार्यक्रमाची रूपरेषा. परवा होऊ घातलेला आपल्या भागातील विद्यार्थ्यांची दशा व दिशा बदलविणारा असा हा प्राध्यापक वसंत हलकारे सर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होऊ घातलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतीच पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली होती. नुकतीच ती संपलेली आहे. या पत्रकार परिषदेकरिता पांढरकवडा गट शिक्षणाधिकारी श्री राजूभाऊ मेश्राम, नायब तहसीलदार राजूभाऊ मुट्टेमवार, माजी नगराध्यक्ष शंकरभाऊ बडे, डॉक्टर संजय तोडाशे, या वैद्यकीय अधिकारी सौ उज्ज्वला सातुरवार, या कोण ठाणेदार PSI कावरे साहेब, या भागातील नवीन तरुण असे कायद्याचे वकील ॲडव्होकेट लोढा हे उपस्थित होते. यांनी पत्रकार परिषदेला मार्गदर्शन केलं. आमचे संयोजक अंकित नैताम, सर्व प्रमुख पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रचाराचं काम गेल्या 15 दिवसापासून होत आहे. आमचे युवा टायगरचे संजय झोटिंग, गणेश बोरकुटे, अंकित नैताम, सागर व्यास, इतर मनोज भोयर, रितेश परचाके, इतर सर्व आमचे युवा टायगरचे टायगर्स या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास 122 गावांमध्ये हे लोक पोहोचले. या तालुक्यात असलेल्या शाळा, स्पेशली 8, 9, 10च्या विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत हे लोक पोहोचले. या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला. या सर्वांच्या
माहितीतून असं लक्षात येते की जवळपास 5 ते 6 हजार विद्यार्थी या तालुक्यातील या ठिकाणी परवा उपस्थित राहतील. आपल्या विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही या कार्यक्रमाची अत्यंत उत्सुकता आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार पहिले तर आम्हाला 400-500 पालक राहतील असं वाटलेलं होतं, परंतु जवळपास 1,500 ते 2,000 पालकही या कार्यक्रमात उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. मदन भाऊ, काळ बदललेला आहे, मोबाईलचं युग आलेलं आहे. विद्यार्थी, युवा स्टुडंट, विद्यार्थिनीमध्ये भरपूर परिवर्तन दिसून येत आहे. प्राध्यापक वसंत हंकारे सरांचं भाषण, प्रबोधन, मार्गदर्शन आपण विविध सोशल मीडियावर, माध्यमावर बघितलेलं आहे. जेव्हा ते मार्गदर्शन करतात, मन जिंकतात बोलून, आणि भाऊक मुलं होतात, मुली होतात, पालक पण भाऊक होतात, आणि रडल्याचे चित्र आपल्याला बघण्यात आलेले आहे. बघितले आपण, काही व्हिडिओ व्हायरल झाले. तर आज मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थी शिक्षणाकडे कमी, बाकी इतर गोष्टीकडे जास्त लक्ष आहे. सोशल मीडिया ॲप्स आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. लोक रील्स बनवण्यात व्यस्त झालेले आहेत आणि रील्स बघण्यात त्याच्यापेक्षा जास्त संख्या आहे. तर त्याबद्दल काय सांगणार? सोशल मीडिया, मोबाईल याचा जर चांगला उपयोग घेतला तर ते खरंच खूप उपयुक्त आहे, परंतु अत्यंत खेदाने सांगावेसे वाटते, विद्यार्थी त्याचा चांगला उपयोग घेण्यापेक्षा अत्यंत वाईट असे परिणाम त्या मोबाईलपासून होत आहे. आजच्याच तुम्ही वृत्तपत्रांमध्ये पाहाल, त्या मोबाईलच्या मुळे जे 2 बातम्या आलेल्या आहेत त्या अत्यंत वेदनादायक आहे. एक 18 वर्षाचा विद्यार्थी मोबाईलसाठी जीव द्यायला जातो, त्याला वाचवताना त्याचे वडील मरतात, वडील आणि मुलगा गेल्यामुळं आईसुद्धा उडी मारते. एकाच दिवशी 5 मिनिटात अख्खं कुटुंब नेस्तनाबूत होते. मोबाईलच्या त्या चुकीच्या रील्स पाहून एक 16 वर्ष 4 महिन्याची विद्यार्थिनी आपलं बाळंतपण होते. काय अत्यंत खेदाने हे सांगावे लागते. परंतु आशेची बाब ही की प्राध्यापक वसंतराव हंकारे हे अत्यंत भावनात्मक आव्हान करतात. तुम्ही पाहिलं असेल की त्यांचे जे व्हिडिओ आहेत, तो आपण आता बोललात की मुलं आणि आईवडील रडताना दिसतात. आपल्या माहितीसाठी अनेक विद्यार्थ्यांचं जीवन बदललेलं आहे. जे थोडेसे घसरलेले इकडे तिकडे विद्यार्थी होते, त्यांच्या त्या संबोधनामुळं ते जागेवर आले. आई वडिलांपासून जे दुरावलेले होते त्यांचं अत्यंत घट्ट असं नातं या त्यांच्या प्रबोधनामुळे झालेलं आहे. म्हणून संजय आमचे झोटिंग हे गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रतीक्षा करत होते, त्यांच्याशी संपर्कात होते. आमच्या नशिबाने, आपल्या या भागातील विद्यार्थी आणि पालकांच्या नशिबाने आम्हाला 24 तारीख मिळाली. व माझं मत नाही तर मी शाश्वत आहो. माझी श्रद्धा आहे की या कार्यक्रमामुळे आपल्या भागातील अनेक विद्यार्थिनी तसेच पालकांचे जे दुरावलेले संबंध आहेत ते नक्कीच दृढ होतील व थोडे बहकलेले असतील ते जागेवर येतील, थोडे जास्त बहकलेले असतील तेही जागेवर येतील, जे बहकण्याच्या मार्गावर असतील ते बहकणार नाही व आपल्या भागातील तालुक्यातील विद्यार्थींचं जीवन नक्कीच एक चांगलं रस्त्यावर आहे. मदन भाऊ, तुम्हाला या कार्यक्रमासाठी कार्यक्रम घ्यायचं कसं सुचलं? माझ्याहीपेक्षा जास्त आम्ही नेहमीच प्रबोधनात्मक किंवा समाजोपयोगी कार्यक्रम घेतो. भाऊ, तुम्हाला माहीत आहे, याआधी आम्ही माने सरांचा कार्यक्रम घेतला. लहान विद्यार्थी हे मोबाईलपासून परावृत्त व्हावे, त्यांना मोबाईलपासून कसं दूर ठेवावे यासाठी डॉक्टर माने आणि ऋषाली मानेंचा कार्यक्रम घेतला.
गावात चांगलं वातावरण राहावं म्हणून गेल्या 2 वर्षापासून आमचे युवा टायगरचे कार्यकर्ते हे वारीचं आयोजन केलं. मागच्या वर्षी 5 दिवसाआधी वारीचं नियोजन झालं. आम्हाला 500 लोक राहतील असं वाटलं, पण 2,000 लोक होते. यावर्षी आपण बघितलं असेल 9 ते 10 हजार या भागात वारकरी पांढरकवड्यावरून केळापूरला गेले. आमचा उद्देश हाच की गावात, समाजात, आपल्या भागात एक चांगलं वातावरण राहावं. तेवढाच वेळ लोक त्या वारीसाठी जी तयारी झाली, 1 महिन्यापासून गावातील लोक तयारी करत होते. 1 महिन्यापासून लहान पोरं विठ्ठल, रुक्माई, ज्ञानोबा, तुकोबा यांच्याबद्दल माहिती विचारायला लागले. हे आमच्या युवा टायगरचं एक महत्त्वाचं काम. संख्या किती येईल या कार्यक्रमात तुमचा एक अंदाज? आम्हाला पहिले 2 ते 3 हजार वाटत होते विद्यार्थी. नंतर ती आता राजूभाऊ मेश्राम गट शिक्षणाधिकारी यांच्या माहितीवरून आमचे जे लोक अंकित असू द्या, संजू, गणेश बोरकुटे, व्यास हे सतत फिरत आहे. इतरही लोक आहेत जे आताच आपल्या कामाला गेले. अंकित तर त्याचा मुलगा त्याला ॲडमिट करावं लागलं, ॲडमिट करून आला, प्रेस झाली, पुन्हा तो यवतमाळला गेला. असे हे समाजकार्याने झपाटलेले कार्यकर्ते जे काही म्हणजे खूप मोलाची आमच्या युवा टायगरची ही संपत्ती आहे, असे समाजकार्याने झपाटलेले कार्यकर्ते असल्यानंतर ही संख्या आमची जे 2 ते 3 हजाराची होती, आज ते 5 ते 6 हजारावर पोहोचली. म्हणून आम्हाला वेळेवर आमचे थोडी धावपळ होते आहे. आम्हाला हा हॉल एकदम म्हणजे पैसे न घेता यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आज प्रेससुद्धा आम्ही या ठिकाणी घेतली. इतरही लोकांनी चांगली मदत केलेली आहे. इराम इंग्लिश मिडियम स्कूल असू द्या, गुरुकुल असू द्या, जगदंबा संस्थान असू द्या, या इतर लोकांनीसुद्धा आम्हाला चांगली मदत केलेली आहे. त्यांच्याच दातृत्वाने आम्ही चांगले चांगले कार्यक्रम घेण्यासाठी तयार होतो आहोत. आणि हाही कार्यक्रम नक्कीच 7 ते 8 हजार लोकांपर्यंत जाईल. त्यांच्यासाठी आम्ही स्क्रीनही लावतो. वेळप्रसंगी बाहेरही स्क्रीन लावायचं काम पडलं तर ते करत आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते याच्यासाठी लागलेले आहेत. हो, आपल्या माध्यमातून, आपल्या महानायकच्या माध्यमातून मी या भागातील सर्व 8, 9, 10च्या विद्यार्थ्यांना, त्याही वरच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की या संधीचा लाभ घ्यावा. विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकांनीसुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. प्राध्यापक संजय झोटिंग यांच्या माहितीतून असं आम्हाला कळालं की आज 6 वाजता उद्या 6 वाजता प्राध्यापक वसंतराव हंकारे आपल्या सांगली येथून निघतील. रात्री उशिरा ते इथे पोहोचतील. 1 दिवस आधी रात्री येत असल्यामुळे आमचा हा कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होईल. तेच नाही तर त्या कार्यक्रमापासून जी ऊर्जा विद्यार्थी पालकांना मिळेल, शिक्षकांना मिळेल, ती ऊर्जा तशीच तेवत राहावी म्हणून आमच्या डोक्यात कल्पना आली. आमच्या युवा टायगरच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात कल्पना आली की हे वातावरण तालुक्यात अनेक दिवस, अनेक वर्ष राहावं म्हणून आम्ही या कार्यक्रमानंतर या भागातील शिक्षकांनाही त्यांचं मार्गदर्शन मिळावं. शिक्षकांनी कसं विद्यार्थ्यांशी वातावरण तयार राहू द्यावं, विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, ह्याचंही मार्गदर्शन प्राध्यापक वसंतराव हंकारे हे आमच्या शिक्षकांना करते. म्हणून माझी पुनश्च विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, शिस्तीने राहावे व कार्यक्रमाला अत्यंत सफल बनवावे. कुठेही गडबड करू नये, कुणावरही धक्काबुक्की करू नये. आमच्या जर आयोजनात आम्ही कुठं कमी पडलो तर स्वतःच आयोजक आहोत असं समजून सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मी युवा टायगर फोर्सतर्फे करतो. धन्यवाद मदन भाऊ, धन्यवाद संजूभाऊ झोटिंग, धन्यवाद सागर व्यास, गणेश भाऊ, वनगिरार साहेब आणि पवार साहेबांना मी धन्यवाद देतो. आपल्याला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला संधी दिली. आणि मी आवर्जून सांगतोय सर्वांना, मदन भाऊ, सर्वांनीच कार्यक्रमाला यावे आणि आपल्या न्यूज महानायक यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रसारण राहणार आहे. यामुळे सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जे शक्य झाले नाही किंवा येऊ शकले नाही कोणत्याही कारणास्तव, तर नक्कीच
त्यांना मी हे निरोप पाठवतो. संदेश आहे माझा की या कार्यक्रमाचं संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण आपल्या न्यूज महानायकच्या माध्यमातून होणार आहे. लाईव्ह लाईव्ह राहणार आहे. तरी सर्वांनी प्राध्यापक वसंत हंकारे सरांचं मार्गदर्शन नक्कीच ऐकावं. धन्यवाद.